आता बातमी यवतमाळमधून आहे। यवतमाळमध्ये गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला मध्यरात्री अटक करण्यात आली। कारेगाव शिवारात वडगाव जंगल पोलिसांनी ही कारवाई केली आहे। यवतमाळमध्ये गुप्तधनाचा शोध घेण्यासाठी अघोरी पूजा करणाऱ्या 6 जणांच्या टोळीला मध्यरात्री अटक करण्यात आली आहे। कारेगाव शिवारात वडगाव जंगल पोलिसांनी ही कारवाई केली। शिवारात मोटार पंप चोरीच्या गुन्ह्यात वाढ झाली आहे, त्यामुळे गस्त घालणाऱ्या पोलिसांना वरुड ते कारेगाव या मार्गावर संशयास्पद स्थितीत एक वाहन दिसलं। पोलिसांनी 6 जणांची चौकशी केली असता त्या वाहनात अघोरी पूजेसंबंधित विविध साहित्य आढळून आलं। दरम्यान त्या वाहनात पोलिसांना काय सापडलं तेही बघूयात। यामध्ये कुदळ, अगरबत्ती, ज्वारीचं पीठ, काळ्या बाहुल्या, त्रिशूळ, रुद्राक्षमाळ, लिंबू, केस, सुया, ताबीज यासह रंगबिरंगी धागे या वस्तूंचा यामध्ये समावेश होता। दरम्यान जमिनीतून गुप्तधन काढण्यासाठी आल्याची या टोळीनं कबुली दिली आहे। त्यानंतर पोलिसांनी आरोपींवर महाराष्ट्र नरबळीसह विविध कलमान्वये गुन्हा दाखल करत त्यांना अटक केली। 6 पैकी 5 जण वाशिम जिल्ह्यातील आहेत, तर 1 जण यवतमाळच्या आर्णी तालुक्यातला आहे। संशय वाढल्यामुळे आम्ही गाडीची झडती घेतली असता त्यांच्यामध्ये कुदळ दिसलं आणि कुदळ दिसल्यानंतर आम्ही थोडीशी सखोल चौकशी केली, तर जादूचं जे जादू टोना वगैरे आहे हे सामान आम्हाला मोठ्या प्रमाणात मिळून आलं आणि त्याच्यामुळे आम्ही त्यांच्याकडे थोडीशी विस्तृतपणे चौकशी केली असता हे निष्पन्न झालं की ते सगळे गुप्तधन काढण्यासाठी फिरत होते आणि त्या दरम्यान ते आम्हाला त्या जादूटोण्याच्या साहित्यासह मिळून आल्याने आम्ही त्यांना ताब्यात घेतलं। जादूटोना प्रतिबंध अधिनियम 2013 अन्वये गुन्हा दाखल केला। सध्या तपास सुरू आहे। या प्रकरणात धक्कादायक बाब म्हणजे काही महिलांचे फोटो आणि केसही सापडलेत। पंचधातूचे बीर कंगण ज्याचा उपयोग अघोरी पूजेसाठी केला जातो तेही सापडले। आरोपींपैकी एक असलेला वीरेंद्र गायकवाड हा अघोरी पूजा करणारा पुजारी असल्याचं समोर आलंय।